रामनवमी 2026 आपण दाखवतोय तो रामनवमी उत्सव. निव्वळ उत्सव आणि उत्साह दाखवायचा या शॉर्ट फिल्मचा उद्देश नाही आहे. मुळात रामनवमी का साजरी केली जाते, निव्वळ राम भक्तांसाठीच नाही तर सर्वांसाठी यातनं संदेश काय देता येतो. सर्वात महत्त्वाचा संदेश जो युद्धाच्या काळात आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे मानवतेचा, करुणेचा. कारण आज युद्धामुळे जगावर संकट आलं आहे. तसंच युद्धाच्या काळात अतिशय महत्त्वाचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. कारण रामाने सुद्धा युद्ध केलं पण त्याच्यात राम कर्तव्यापासून डगमगला नाही. मग कर्तव्यापासून चुकू नका हा संदेश द्यायचा. शॉर्ट फिल्ममध्ये नुसतं शॉर्ट फिल्म आणि उत्साह दाखवण्याचा उद्देश नाही आपला. आपण उत्साह तर दाखवतोच आहोत पण त्याचबरोबर संदेश काय देतोय आपण संदेश काय देतोय, नव्या पिढीला आपण काय देतोय हे आपल्याला दाखवायचं आहे. हा रामनवमीचा उत्साह आपण पाहतोय. उत्साह महत्त्वाचा आहेच पण संदेश देखील महत्त्वाचा आहे. आपण अशीच ही रामनवमी 2026 कव्हर करू जनमततर्फे. पुन्हा मी संदेश देतो, युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यात डगमगू नका. आणि तसंच कंपॅशन, करुणा, माणुसकी, मानवता युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही साजरी होणारी रामनवमी अत्यंत कठीण काळात साजरी होणारी ही रामनवमी अत्यंत कठीण काळात साजरी होणारी रामनवमी बरंच काही आपल्याला शिकवून जाते.